कुणाचा फोन आहे? माझी आजी आहे, मला एकदा बोलू देत ना तिच्याशी प्लीज. मीच बोलतो ना आजीशी, कळू दे ना त्यांना. नात रात्रभर कुठं आणि कोणासोबत होती ते. हॅलो. हॅलो, कमिशनर साधू बोलतोय. यस सर. काल रात्री तुम्ही एका मुलाला आणि मुलीला जेलमध्ये टाकलंय असं कळलंय. हो सर. हे बघा, मी त्यांना ओळखतो. सर, पण ते रात्री एका स्टुडिओमध्ये चोरून घुसले होते सर. हो, पण का घुसले होते, कशासाठी गेले होते याची चौकशी केलीत का? डायरेक्ट उलट तपासणीला लागलात. सॉरी सर. ते दोघंही एका अनाथ आश्रमात काम करतात. त्यांना मी चांगला ओळखतो. लगेच सोडा त्यांना. आणि ही ऑर्डर आहे माझी, कळलं? ओके सर. जय हिंद सर. अरे यांचे लॉक उघडा. हो मॅडम, यांच्या किल्ल्या कुठे आहेत? ए साबळे, साबळे उघड उघड त्यांना लवकर. मॅडम किल्ले द्या. घ्या. आईचाही फोन उचलत नाही म्हणजे कमाल झाली आहे आता. कुठे गेली असेल माझी लेक? देवीच्या तारिणी आई, तर तूच माझ्या लेकीचं संकटातून रक्षण कर. ती कुठल्या संकटात असणार? उलट तिला कोणी किडनॅप केलं ना तर घरपोच आणून सोडतील, वरतून आपल्याला पैसे देतील. रेखा, जीवेला काही हाड? अगं, आता आपल्या शोधाशोध करायला पाहिजे. होय, मी अनाथाश्रमात जाऊन बघून येतो. हो, शांत बसा तुम्ही. ती काय लहान नाहीये. फोन उचलत नाही म्हणून एवढ्या लांब जाणार तुम्ही? का ग, तुझी लेख हरवली देवा असं म्हणाली नाहीस? तिचा जीव जीव नाहीये आणि लेख आहे त्याची, काळजी वाटणारच. अथवा जरा शोधून. होय, मी जाऊन आलो. हॅलो. कौशिकीताई, तुम्ही? हो, म्हणजे मी एकटी नाही आले, युवराज सुद्धा माझ्या बरोबर आलाय. युवराज. अगं बाई, जावई बाप. हाय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आम्ही असे सकाळी न सांगता आलो, इन्फॉर्म न करता आलो. ॲक्च्युली खूप मीटिंग्स लाईंड अप होत्या दिवसभर आणि संध्याकाळी वेळ मिळाला असता का नाही माहीत नाही, म्हणून आम्ही न सांगता आलो. वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. इन्फॉर्म करून यायला हवं होतं, बट नाही, पण एवढ्या तातडीनं आलं नसतं तरी चाललं असतं. सवडीने यायचं ना. हो, पण यांना कोण सांगणार? म्हणजे खरं तर युवराजलाच निशिताला भेटायचं होतं, म्हणून आम्ही न सांगता आलो. निशिता, you're okay, right? कौशिकीताई, या बसा ना. या या. हो. आई, पाणी आणायचं. आय एम सॉरी. माझ्यामुळे हे बघ, मला मी 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 खरंच खूप प्रयत्न केला होता तुला वाचवायचा, पण अगं ते 4-5 जण होते आणि त्यात ते गुंड. मी काय करू शकणार होतो त्यांच्यासमोर? मला सांग ना. आय एम सॉरी. आपण त्या दिवशी जायलाच नको होतं गरब्याला. वी इट्स ओके.
इट्स ओके. खरं तर माझा पण फॉल्ट आहे. मीच तुला फोर्स केलाय ना गरब्यासाठी. आणि तुला कुठे माहिती होतं की तिथे गेल्यावर हे असं सगळं काही होणार आहे. अँड यू ट्राईड युअर लेवल बेस्ट. तुझी त्यांच्याबरोबर मारामारी झाली ना, तू हिरो आहेस. नाही निशी, हे असं हारलेल्या माणसाला हिरो नाही म्हणत. तू हिरो आहेस, माझ्यासाठी आहेस. तुला कुठे लागलं नाही ना? अगं, शरीराला झालेल्या जखमांचं काय घेऊन बसलीयस? तू नाहीच म्हटल्यावर माझ्या मनाला किती जखमा झाल्या होत्या माहित आहे का? युवी, पण तू अचानक कुठे गायब झाला? एक्झॅक्टली तेव्हा काय झालं होतं? अगं, त्या दिवशी माझे काही फ्रेंड्स आले होते. आपण नाचत होतो ना, माझे काही फ्रेंड्स आले होते आणि त्यातला एक जण मला बाजूला घेऊन गेला सहज बाकीच्यांना भेटवायला. आणि मी गेलो. मी त्यांना म्हटलं, अरे मला फार वेळ नाही, माझी फियॉन्से तिकडे आली म्हणून. आणि तिथे पाहिलं तर निशी तू कुठेच नव्हती. सगळं मी तुला सगळीकडे शोधलं. आणि मग त्यानंतर ते गुंड त्यांनी मलाच. माझं चुकलं. त्या दिवशी आपण जायलाच नको होतो तिकडे. माझं खरंच चुकलं. सॉरी खूप सगळ्यांना. सॉरी काका, माझं नाही माझी चूक झाली. मी निशीला तिकडे घेऊन गेलो आणि माझ्यामुळे अजिंकलो. खरंच नाही, मी खरंच चुकलो. माझ्यामुळे निशीला एवढा त्रास सहन करावा लागला. मी निशिता, आय एम सो ग्लॅड यू आर सेफ.